थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे मनू आता नवरीच्या रूपामध्ये सजून तयार झालेली असते. इतक्यातच तेजस तिथे येतो आणि तो सांगायला लागतो की मिस लकी चांप, अहो पेढे घ्या, पेढे तुमच्याच लग्नाचे आहेत. तेव्हा आता मनू अचानकपणे ओळून जेव्हा तेजसकडे पाहते तेव्हा आता तेजस मनूला पाहून घायाळच होतो आणि त्यानंतर एकटक ते तेजस मनूकडे पाहतच राहतो. मनूला आता कळतच नाहीये की तेजसाचा अचानक कसं काय टक लावून पाहतो आहे. त्यानंतर मनू आता चुटके वाजवून तेजसला भानावरती आणते आणि ती सांगते की काय बरं मला सांगा की मी नवरीच्या रूपामध्ये कशी दिसते आहे. तेव्हा आता तेजस सांगतो की मस्त. तर तिथे आता मनू इशारा करून सांगते की फक्त मस्त, तुमच्या स्टाईलने म्हणा ना. तेव्हा आता तेजस दोन्ही हात दाखवत तिथे मनूला सांगतो की खूप छान. तेव्हा आता मानसी खूप खुश होते. सगळेजण तिथे आता खूप हसत असतात. इतक्यात आता तेजस सांगतो की बरं पेढे घ्या तुम्ही, मी जातो. तेजस जात असताना मानसी परत आता तेजसला हात मारून थांबवते. ती सांगते की मी आता गौरी हार पुजायला बसणार आहे ना, मग मला आता तुमच्याशी काहीच बोलता नाही येणार. त्यामुळे माझ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आत्ता द्यावी लागतील. त्यावरती तेजस सांगतो की विचारा हो, काय विचारायचं आहे ते विचारा. तेव्हा आता मनू विचारते की तुमची आणि आमची फार अशी जुनी ओळखही नाही आहे. त्यानंतर तुमचं आमच्याशी कसलंच नातंही नाही आहे. तरी देखील तुम्ही माझ्या लग्नामध्ये इतकं का राबताय? म्हणजे माझ्या लग्नात कुठं आलं हे तुमच्या राष्ट्रहिताचं काम? त्यानंतरही तेजस आता एकटक मनूकडे पाहतच राहतो. परत मनू आता तेजसला भानावरती आणते. तेव्हा आता तेजस सांगतो की गुड क्वेश्चन. म्हणजे ना काय आहे ना, हे ते एक तत्वज्ञ आहेत. त्यांनी सांगितलं आहे की दुसऱ्याच्या लग्नामध्ये असं राबलं ना की स्वतःचंही लग्न लवकर होतं म्हणे. तेव्हा आता मनू विचारते की कोण आहेत ते कोण तत्वज्ञ. तेव्हा आता तेजस तिथे म्हणतो की हा काय तुमच्या समोरच उभा आहे ना. तेव्हा आता मनू आणि तिच्या मैत्रिणी खूप खदखदून हसत असतात. मनूला इतकं गोड हसताना पाहून तेजस प्रेमाने तिच्याकडे पाहतो. तर त्यानंतर मनू तेजसची थट्टा करत म्हणते की असं आहे का, मग बरं ऐका ना, ही माझी मैत्रीण प्रियंका आणि ही माझी मैत्रीण सोनाली. आता यातल्या दोघींपैकी तुम्हाला कोण आवडते सांगा की. तेव्हा आता तेजस सांगतो की हो तुमचं काय चाललं आहे नक्की, ते पेढे खा तुम्ही. तर त्यानंतर तेजस आता परत जाणार इतक्यात मनू सांगते की ओ मिस्टर राष्ट्रहित, अहो काला असताय तुम्ही एवढं. तर त्यानंतर तेजस तिथेच थांबतो, परत वळतो आणि तो सांगतो की एक गोष्ट राहिली आहे. मनू विचारते की काय? त्यानंतर आता तेजस हा सोनालीच्या डोळ्यातील काजळ घेतो आणि मनूला आता टीत लावतो, तिला कोणाचेही दृष्ट लागू नये म्हणून. आणि त्यानंतर स्वतःच्या स्टाईलने खूप सुंदर दिसते आहे असंही सांगतो. तर तेजस गेल्यानंतर मनू आता तेजसकडे पाहतच राहते आणि तिच्या चेहऱ्यावरती खूप गोड स्माईल आलेलं असतं. तर इकडे खालते आता विधीना सुरुवात होणार असते. त्याच्या आधी संपतराव हे रजनीची भेट घेतात आणि त्यांना सांगतात की काय आहे ना, हे ते मंगळसूत्र आहे ते आमच्या मनुताईच्या गळ्यात रणजितरावांनी घालावं असं वाटतं. तेव्हा आता तिथे रजनी सांगते की नाही संपतराव, अहो मंगळसूत्र आम्ही केलं आहे. त्यावरती आता संपतराव सांगतात की नाही म्हणजे मंगळसूत्र नवरा मुलाकडचेच करतात माहिती आहे, परंतु माझी इच्छा. तेव्हा आता रजनी सांगते की आता म्हणजे आमच्या बांगड्या जशा तुम्हाला दिल्या आहेत तशीच अगदी तुमची परंपरा आहे की फक्त इच्छा म्हणून देत आहे. तेव्हा आता तिथे रणजित तिला थांबवतो, कारण आता संपतरावांचं खानदान तर नसतं आणि वेळोवेळी रजनी तिचा अपमानच करत चाललेली असते. तर त्यानंतर ते रणजित आता स्वतः संपतला सांगतो की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, काय आहे ना मी हेच मंगळसूत्र मनूच्या गळ्यात घालेन, आत्ता तर बस. तेव्हा आता संपत खूप खुश होतो आणि त्यानंतर रजनी संपतच्या हातून ते मंगळसूत्र घेते. तर गुरुजी तिथे आता सांगतात की पुढील विधींना सुरुवात करायची आहे. तेव्हा रजनी सांगते की काय आहे, माझे मिस्टर नाही आहेत ना, त्यामुळे पुढच्या विधी माझा भाऊ आणि त्याची पत्नीच करेल. तर त्यानंतर रणजित हा मामा मामीसोबत पूजेला बसतो. तेव्हा आता रजनी इकडे इशारा करून अण्णासाहेबांना पुढे काय करायचं आहे ते विचारत असते, परंतु इशाऱ्याद्वारेच अण्णासाहेब सांगतात की फक्त आतापर्यंत शांत राहा. रजनी त्यानंतर स्वतः उठून आता रणजितकडे जाते आणि तिथून आता अण्णासाहेबांना इशारा करत असते. अण्णासाहेबाचा माणूस जो आता वेटरच्या रूपामध्ये संपतच्या तिथे फिरत असतो त्या लग्न कार्यामध्ये, तो आता रजनीला इशारा करतो आणि त्यानंतर ज्या हंडी तिथे आता ठेवलेल्या असतात त्या पटकन आता तो पाडून देतो आणि त्या विधींच्या मध्ये पडलेल्या असतात. सगळं काही तिथे आता खोळंबलेलं असतं. तेव्हा रजनी लगेच मोठ्याने कांगावा करायला लागते. तर तिथे संपत येतो आणि विचारतो की कोणी केले रे हे? बरं रजनीताई तुम्ही नका काळजी करू, हे सगळं काही बघू. तेजस पटकन आता पुढे येतो, त्या हंडी उचलतो आणि तिथे रजनीची माफी मागतो. तो सांगतो की आम्हाला माफ करा, मी लगेचच हे सगळं काही दुरुस्त करतो. तेव्हा आता रजनी त्याच्यावरती चिडते आणि सांगायला लागते की
हे अशुभ संकेत आहेत. तुम्ही ना लग्न कार्याकडे लग्न कार्य म्हणून पाहतच नाही आहेत, नुसता गोंधळ उडवला आहे. इतक्यात आता मनू पळत आलेली असते. मनूलाही हे सगळं पाहून मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण लग्न मंडपात आता खोळंबलेले असतात. तर तिथे आता गुरुजींना मुद्दाम रजनी विचारते की हे सगळं. तेव्हा आता गुरुजी सांगतात की अशुभच संकेत आहेत असं वाटतं. तेव्हा आता रजनी मोठ्याने कांगावा करायला लागते की मला तर असं वाटायला लागलं आहे आता की देवाला हे लग्न मान्यच नाहीये. ते ऐकून संपदा आणि मनू या तिघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. रजनी तिथे आता सगळ्यांसमोरच ओरडून सांगते की हे लग्न आता कायमचं मोडलं. हे सगळं काही तुमच्या मुलीमुळे घडतं आहे. तेव्हा रणजित तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती त्यालाच ओरडते. ती सांगते की तू गप्प बस, आतापर्यंत खूप ऐकलं तुझं. त्यानंतर आता रजनीला तिथे संपतराव समोर येऊन थांबवत असतात, हात जोडत असतात. तेव्हा आता ती सगळे दोष मनूवरती ढकलते आणि ती सांगायला लागते की हे सगळं काही तुमची मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात आल्यापासून घडतं आहे. काय तर मग पहिल्यांदा ठरलेलं लग्न मोडलं, परत पत्रिका जळाली, पायाखाली रुपया आला, हे सगळे अशुभ संकेत आहेत. तर त्यानंतर ती रणजितला सांगायला लागते की चल रे इथून, मी माझ्या मुलाच्या आयुष्यात आता विषयाची परीक्षा घेणार नाही आहे. ती निघाली असताना संपतराव तिथे आता सांगायला लागतात की अहो रजनीताई थांबा, सगळे लोक जमलेले आहे तिथे, लग्न कार्याला आता सुरुवात झाली आहे आणि तुम्ही आता माझ्या मुलीची फसवणूक करताय. त्यावरती आता रजनी सगळे आरोप परत संपतरावांवरती ढकलते आणि ती त्याचा अपमान करायला लागते अख्ख्या गावासमोर. ती सांगते की फसवणूक तर तुम्ही आमची करताय. जर तुमची ऐपतच नव्हती तर श्रीमंत घरात लग्न जुळवायचंच कशाला. तिथे आता कमलाकर म्हणायला लागतो की तुम्ही काय बोलता आहात. अहो संपत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. तो तिच्या मुलाच्या सुखासाठी काहीही करू शकतो. त्यावरती आता माजुरडी रजनी तिथे कमलाकरला सांगते की तुमचा आमचा काही संबंध आहे का. आम्ही दोघं बोलत आहोत, मग गप्प बसा जरा. तेव्हा आता संपतराव सांगतात की कमलाकर थोडा वेळ शांत होतो प्लीज. आणि त्यानंतर तो पुन्हा रजनीला सांगायला लागतो की हे बघा रजनीताई, उधार घेतले काय, थोडे स्वतःचे टाकले काय, काय फरक पडतो. तुमच्या सगळ्या मागण्या मी पूर्ण केलेत ना. तुमच्या सगळ्या पाहुण्यारावळ्यांचा तुम्हाला हवा तसा मानपार केला आहे. आणि माझ्या पोरीकडे तरी बघा. अहो पोरीकडे बघा माझ्या, तिला सोन्याने पिवळी करून ठेवले आहे. आणि आता तुम्ही असं लग्न मोडून चालला आहात का. तेव्हा आता तिथे नालायक शुभदा लगेच मध्यस्थी करते आणि ती सांगते की हो ना, आमच्या मनूकडे बघा जरा, नाहीतर उद्या तुम्ही हाही कांगावा कराल की आमच्या मनूने घातलेले दागिने खोटे आहेत म्हणून. तेव्हा आता संपदा आणि तेजस या दोघांनाही त्या वाक्याचा धक्का बसतो. तर संपदा आता रडत असते आणि त्यानंतर ती तेजसला इशारे करून सांगायला लागते. तर हे सगळं काही ऐकून आता मनूला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. आपल्या सुखासाठी आपल्या बापाने किती मोठा त्याग केला आहे हे मनूच्या लक्षात आलेलं असतं. आत्ता मात्र शुभदाने पूर्ण हद्दच पार केलेली असते. आणि त्यानंतर तिथे माजुरडी रजनी म्हणायला लागते की सोन्याचा विषय कोणी काढला आहे आणि काय सांगावं, याने खोटं सोनं घातलं असेल तर. तेव्हा आता तिचे संपतराव सांगतात की अहो रजनीताई, असं का बोलताय तुम्ही. अहो कोणी बाप आपल्या लेकीला सोनं खोटं का घालेल लग्नामध्ये. आणि हवं असेल तुमचा विश्वास बसत नाही आहे का, मग तुम्ही हवं तर पहा ना. इतक्यात आता तेजस मध्यस्थी करतो, कारण तेजसला भीती वाटत असते की आता जर ते सोनं पाहिलं आणि खोटं निघालं तर सगळाच प्लॅन फ्लॉप होईल आणि तिथून आता संपतरावांची इज्जतही जाईल. त्यामुळे तेजस मध्यस्थी करतो आणि तिथे रजनीला सांगायला लागतो की ऐका ना, अहो तुम्ही संपतराव कशाला यांचं एवढं मनावरती घेत आहेत. हे बघा मुहूर्त तळून चालला आहे, प्लीज हे सगळं काही थांबवा. तेव्हा आता माजुरडी रजनी पुरत तेजसचा अपमान करते आणि ती सांगते की तू कोण आहेस रे, आम्ही बोलतोय ना मध्ये, तुम्ही सतत का मध्ये मध्ये करताय. तेव्हा आता संपतराव सांगतात की तेजस साहेब तुम्ही काही बोलू नका, थांबा ना 1 मिनिट. म्हणूताई तू खालती ये, यांना पाहू देत सोनं खरं आहे की खोटं आहे. आत्ता तर मात्र तिथे नंदू, तेजस आणि संपदा या तिघांची पळताबळी थोडी झालेली असते, कारण या तिघांनाच माहिती असतं की ते दागिने खोटे आहेत आणि ही आग त्या शुभदाने लावलेली असते. संपतराव तिथे आता मनूला खालती बोलावतात. तेव्हा आता ती मनू सांगायला लागते की बाबा हो, परंतु हे कशाला. तर रणजितही रजनीला समजावत असतो, परंतु आता तिथे दोघे ऐकून घ्यायला तयार नसतात. तर तिथे आता संपदा खूप घाबरून गेलेली असते. विचार करते की अरे बापरे देवा, हे सगळं काही काय होऊन बसलं आहे. तेव्हा आता मनू खूप चिडते आणि ती रजनीला म्हणते की म्हणजे तुमचा आमच्यावरती विश्वास नाही आहे का. त्यावरती रजनी कांगावा करत म्हणायला लागते की तुमच्यावरती विश्वास ठेवणार सारखं नक्की काय केलं आहे तुम्ही आमच्यासाठी. आत्तापर्यंत फक्त फसवत आला आहात तुम्ही आम्हाला. तेव्हा आता तिथे संपतराव हात जोडतात मनू पुढे आणि सांगतात की अगं खरं खोटं तर करायचं आहे ना, बरं तुझ्या गळ्यातला एक दागिना काढून दे. इतक्यात आता तिथे अण्णासाहेब मध्यस्थी करतो आणि तो म्हणायला लागतो की बराबर आहे संपतच, हा रजनीताईंनी केलेला अख्ख्या गावाचा केलेला अपमान आहे.
तुम्ही आता शंपतरावांच्या सारख्या प्रामाणिक माणसावरती शंका घेतली आहे. आता काय खरं आणि काय खोटं ते सगळ्या गावासमोर होऊ द्यात. अण्णासाहेब तिथे आता म्हणतात की हो आमचा गावचा सराफ आहे. ए बघे बाबा काय झालं आहे ते नक्की. आता काय खरं आणि काय खोटं ते बघ बाबा तुझ्या तुझ. इतक्यात आता तेजस सांगतो की अहो कशाला हे सगळं, मुहूर्त टळून जातोय ना. तेव्हा आता अण्णासाहेब सांगतात की नाही नाही नाही, हा गावाचा अपमान आहे, सगळं काही खरं कळायलाच पाहिजे. त्यानंतर आता सराफ समोर येतो तर मनू पटकन आता स्वतःच्या गळ्यातील दागिना काढून देते आणि ती संपतला सांगते की बाबा हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करते आम्ही. तिथे आता संपदा, नंदू आणि तेजस दोघेही आता हादरून गेलेले असतात. कारण काय खरं आणि काय खोटं ते सगळं आता त्यांचे बिंग समोर फुटणार असतं. आणि जर हे दागिने खोटे निघाले तर लग्न नक्कीच मोडेल याची त्यांना भीती वाटत असते. तर तो सोनार आता दागिने चेक करत असताना इकडे कमलाकर संपतला सांगतो की संपत, दागिन्यांमध्ये कसली घट नाही आहे ना. तेव्हा आता संपतराव सांगतात की काय कमलाकर, अरे 100% खरं सोनं आहे ते. तर रजनी एकटक आता तिकडे पाहत असते. तिला काहीही करून आता तेजस, रणजित आणि मानसी दोघांचंही लग्न मोडायचंच असतं. सगळ्या गावचे लोक तिथे आता चर्चा करायला लागलेले असतात. त्यानंतर सोनार आता तिथे खूप मोठा जबरदस्त खुलासा करत सांगतो की रजनीताईंची शंका खरी ठरली, हे दागिने खोटे आहेत. आत्ता तर मात्र सगळ्यात मोठा धमाका तिथे झालेला असतो. तिथे संपतराव मनूला मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर तिथे आता रजनी म्हणायला लागते की मला तर आता शंका वाटायला लागली आहे की बाकीच्या यांनी दिलेले दागिने सुद्धा नक्कीच खोटे असणार आहेत. त्यावरती आता संपतराव म्हणतात की नाही नाही रजनीताई, असं कसं काय होईल. तेव्हा आता मनू सांगते की बाबा 1 मिनिट, त्यांना काय करायचं आहे ते करू द्या. मनूचा आता तिच्या बापावरती पूर्ण विश्वास असतो. तर त्यानंतर अण्णासाहेब नंदूला सांगतात की नंदू जा वरचे बाकीचे सगळे काही दागिने घेऊन ये. तेव्हा आता तो सांगतो की कशाला, त्याला माहिती असतं की ते दागिने खोटे आहेत. परंतु तिथे आता अण्णासाहेब सांगतात की अरे गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे ना, जा मग घेऊन ये. त्यानंतर नंदू आता वरती निघून जातो दागिने आणण्यासाठी. नंदूने त्यानंतर बाकीचे दागिन्यांची पिशवी खालती आणलेली असते आणि त्यानंतर तो सोनाराकडे सगळं काही दागिने देऊन टाकतो. एक एक करत आता सोनार ते सगळं काही दागिने पाहतो आणि तो एक एक करून दागिने सांगत असतो की खोटे आहेत. संपतला तर आता काय करावं ते सुचत नसतं, कारण संपतने तर खरं सोनं आणलेलं असतं. परंतु त्याच्या पाठोपाठ आता त्याला माहिती न होऊ देता हा सगळा कारभार तेजस, नंदू आणि संपदाचा असतो, जो की त्यांनी मनूलाही काहीच सांगितलेलं नसतं. तिथे सगळ्याच गावासमोर आता संपतरावांची इज्जत धुळीला मिळालेली असते. तिथे आता त्यानंतर सोनार सांगतो की हे सगळं काही जे सोनं आहे ना ते सगळंच खोटं आहे. आता तिथे खूप मोठा जबरदस्त खुलासा झाल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर अण्णासाहेब, मनस्वी, तिथे शुभदा सुद्धा खूप खुश असतात, कारण मनूचं लग्न मोडणार असतं ना. आणि सगळ्यांसमोर आता संपतरावांची इज्जत केलेली असते. संपतरावांना तिथे आता रजनी म्हणायला लागते की काय संपतराव, काय केलंय ते. आणि रणजित, पाहतोस ना यांचा खोटाडेपणा, शुद्ध फसवणूक करतात ही लोक आपली. तुला तर खोटाडेपणा आवडत नाहीये ना. संपतराव, तुम्ही कर्जबाजारी आहात म्हणून तुमची मुलगी माझ्या मुलाच्या गळ्यात बांधत होतात का पैसे उकळायला. तेव्हा आता तेजसला जे काही रजनी संपतचा अख्ख्या गावासमोर अपमान करत असते ते सगळं काही आवडत नसतं आणि तेजस मध्यस्थी करतो. तो म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही, संपतरावांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी किती खस्ता काढले आहेत माहिती तरी आहे का तुम्हाला. तिथे आता रजनी सांगते की कोण आहेस रे तू, आमच्या दोघांच्या मध्ये अजिबात बोलायचं नाही, असं सांगून ती तेजसला गप्प बसवते. मनूला मात्र जबरदस्त धक्का बसलेला असतो या सगळ्या गोष्टींचा. तिथे आता संपतराव तेजसची बाजू घेऊन सांगतात की रजनीताई, हे आमच्या घरचे आहेत. बरं माझं ऐकून तरी घ्या, काहीतरी नक्कीच घोटाळा झालाय, काय कळत नाहीये. या सगळ्या प्रकरणाचा छडा मी लावतो, थोडा वेळ द्या आम्हाला. तेव्हा आता रजनी सांगते की सोयरीक जुळवायचा विचारही मनात आणू नका संपतराव, आता हे लग्न कायमचं मोडलं. असं सगळ्यांसमोर आता सांगता क्षणी संपतरावांना मोठा धक्का बसलेला असतो. संपतरावांनी आता मनूच्या लग्नासाठी, मनूचं लग्न रणजितचं व्हावं म्हणून सगळं काही स्वतःचं सर्वस्व अर्पण करून टाकलेलं असतं. त्याने घर, वीटभट्टी सगळं काही घाण ठेवलेलं असतं आणि संपतराव आता संपलेला असतो. संपतराव हात जोडून रजनीला विनंती करतात की रजनीताई, अख्खं गाव समोर जमलं आहे आता, असं लग्न मोडून प्लीज नका जाऊ, हवं तर पाया पडतो मी तुमच्या. असं म्हणून आता संपतराव पाया पडायला जाणार इतक्यात आता मनू त्यांना थांबवते आणि सांगते की बाबा अजिबात नाही. मनूला आपल्या बापाचा अपमान सहन होत नसतो. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की रजनी सर्वांसमोर आता
सांगून टाकते की हे लग्न आता मोडलं आणि त्यानंतर संपतरावाने दिलेलं मंगळसूत्र त्यांच्या तोंडावरती फेकते आणि तेथून त्याचा अपमान करून निघून जाते. मनूला मात्र त्यांचा खूप राग आलेला असतो. तेजस आता रणजितला सांगत असतो की रणजितला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे, आपण सगळं सुरळीत करू, तुमच्या आईना समजवा. परंतु रणजित आता काही न ऐकून घेता तेथून निघून गेलेला असतो. संपतरावांना हा धक्का सहन होत नाही आणि संपतराव या धक्क्याचा ताप बेशुद्ध पडतो. तेव्हा आता मनू खूप रडत असते. तेजस तिथे आता मनूला वचन देतो की तुम्ही काळजी करू नका, आता मी आहे ना, मी बघतो सगळं. तर तिकडे आता गायत्रीने सांगितलेलं असतं की यांच्या मुलाने 2 लाख चोरले आहेत. तेव्हा सुनंदा तेजससाठी हात जोडून तिची माफी मागत असते. तर तात्या सांगतात की सुनंदा, माफी मागून काही फायदा नाही आहे, आपलं नाणं खोटं निघालं आहे. तर त्यानंतर तेजस हा संपतरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो. तर इकडे सुनंदा आपल्या तेजसला तुरुंगात जाऊ द्यायचं नाही म्हणून तिथे गायत्रीची हात जोडून माफी मागत असते. परंतु गायत्रीला काहीच फरक पडत नसतो. तर त्यानंतर आता संपतरावांची अवस्था पाहून मनू खूप रडत असते. तेव्हा तेजस आता ते मनूला धीर देतो. आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब